मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा बड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासा वेशी तुझ्या पायी राबानवी हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर दिल्लीमध्ये जाऊन बापाने असणाऱ्या मेंढ्या पाळून पोराला शिकवलं आणि त्या पोराने असणाऱ्या बापाच्या कष्टाचं चीज केलं दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारी बापाची कॉलर पकडणारी संतती जर घरात जन्माला आली असेल त्याने समजायचं संसार टापाळला. काय म्हणणे आहे तुमचं? काय आयुष्याच्या मार्गावरती जात असताना पाठीमागे जर असताना ताटात टाकणारी जर संतती जर नीट निपजली नसेल तर कपाटातली संपत्ती काही घेऊन अंगावर टाकून घ्यायची का? धीरूभाई अंबानी गेले, दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी असणाऱ्या गंगाजलाने मशानभूमी असणारी साफ करून टाकली. असेल कुठे शुल्क वगैरे मशानभूमीमध्ये असणारे अत्तर शिंपडले असेल सुगंधित असणारी सगळी प्रसादने टाकली. आमचा बाप इथे येऊन जाळायचा आहे. ज्या जाळीमध्ये आदल्या दिवशी कोण जाळलाय? फकीर. दोन लाद्यांच्या मध्ये असणाऱ्या त्याच्यामध्ये सुद्धा त्याची एक राख सांडलेली होती.
चंदनाच्या लाकडामध्ये असणारी चिता पेटवली गेली, पण धीरूभाई अंबानीची सुद्धा राख झाली. एक दिवस या कातड्याची राख होणार आहे, पण आम्ही बेराख नाही होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी निरूपणासाठी घेतलेला श्लोक आहे, अध्याय क्रमांक 4. आयऱ्या गायऱ्याने लिहिला नाही, हे इथल्यांनी कुणी लिहिला नाही. तुम्ही आम्ही किती दिवस जगायचं आणि किती दिवस तुमचा आमचा घास ताटात ठेवायचा. 1 नंबरचा राजकारणी डॉन पंढरपूरला बसलेला आहे, तो जगाचा मालक असणारा श्रीकृष्ण भगवंत. 4 अध्यायातला 8वा श्लोक काय माहितीये का? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृत्याम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याला दुजोरा दिला माझ्या असणाऱ्या आळंदीच्या आईनी. अनाथ झालेले लेकर अख्ख्या विश्वाला सनात करून गेले. त्यांचं नाव आहे विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी त्याच्यामधली असणारी ओवी काय दिली माहितीये का? मी अविवेकाची काजळी फेडून वेक दीप उजळी, तो योगी आपा ही दिवाळी निरंतर. ही असणारी ओवी दिवाळी सण आला का लोक टाकतात. अरे ती दिवाळी नाही, करंजा लाडूची दिवाळी नाही. इकडे बघा, दिवाळी कुठली? दिवाळी म्हणजे सुख समाधान आणि आनंद. ज्याच्या जीवनात हे असणार त्रिगुणक आलंय ना, त्याचं जीवन, तो झोपडीतला सौदागर असू द्या, पण त्यांनी समजायचं विश्वाच्या मालकाने मला सुखाची झोप दिली. बऱ्याच जणांना झोपा नाही, याच्यातही बसलेल्यांना नसन काहींना. वागण्याचं नीट नाही तर काय? पहिलं गोष्ट, धर्माने जर जगता येत नसेल तर जनावरातून आपल्यात फरक काय? काय वैभव सर? ज्याला धर्माने जगता येत नसेल ना, धर्माने माणूस म्हणून जन्माला आलो, वाचा भगवंतांनी दिली, इज्जतवान जन्म कापड घालायचा दिला, आणि तू हैवानासारखा राक्षसासारखा वागत असेल तर तुझा उपयोग नाही. तुला ठणक टाकण्यासाठी विश्वाचा मालक येणार. तुम्हाला उदाहरण देतो 3 कुटुंबातली 3 पद्धतीची. एक कुटुंब आहे रघुकुळ वंशातलं, ज्या ठिकाणी माझा जगाचा मालक दशरथ राजाच्या पोटी जन्माला आला, ते म्हणजे रामायणामधलं पहिलं अयोध्या नरेश दशरथ राजाचं कुटुंब. दुसरं कुटुंब आहे माकडाच्या योनीत जन्माला आलेले 2 भाऊ जुळे किष्किंधा नगरी मधले. आणि तिसरं कुटुंब आहे सोन्याच्या असणारे शिकाळे, सोन्याच्या भिंती आहे, सोन्याचं असणारं ताट आहे, सोन्याचा घास आहे, असणारं लंकेचं कुटुंब रावणाचं. आता आपल्या घरातली कुटुंब कुठली आहेत एवढं 3 कुटुंबातलं ध्यानात धरायचं. काय काय हेंडा त्यात ना इथून वर आहेत समाधानाने, फार बागडी झालेली आहेत. काय घेणे नाही, नालायकाची सावली सुद्धा अंगावर नकोय आपल्या. ज्याला धर्माने जगायचंय ना, तुम्हाला जगावणारा पोशिंदा विश्वाचा मालक तो आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोट्याधीश गेली, पण रस्त्यावरती मागणारी फकीर जिवंत राहिली. काय घेतात तुम्ही? तुमच्या घासात ताटातला घास पैशाचा का लक्ष्मीचा? लग्न सराई चालू आहे माता भगिनी बघा, लाडक्या बहिणी माझ्या, बोला पटापटा. हप्ते बंद झाले आता तुमचे. हा चालू आहे, तुमच्या घरी येत असेल. इकडे बघा, एक ध्यानात धरा, लग्नातली लक्ष्मी आपल्या घरातली सुनबाई मागच्या दाराने घेतो का पुढच्या दाराने? धर्म संस्कृती काय सांगते आपल्याला? पुढच्या दाराने येते का नाही? हे ग सुनबाई आहे, लक्ष्मीच्या पावलांनी आहे, आणि मागच्या दाराने काय येते? बेईमानीची संपत्ती. कुणासाठी? काही ना झोपाना एवढा त्यात रात्रीची. काय जीवनामध्ये जर तुमचा विश्वाचा मालक तुम्हाला रात्रीचं घोगरायला उडे, भिताडीकडे जर पाहत असेल तर समजायचं चुकलं आमचं, आम्ही अधर्मी, आम्ही धर्माने नाही वागलो. म्हणून जगत असताना, पहिला असताना नावं कुणाची घेतली जातात? जयंती पुण्यतिथी कुणाची? क्रांतिकारक समाजसुधारक कोण आले? ती सुद्धा तुमच्या आमच्यासारखी माणसं आली, पण त्यांना जीवन कळालं. ते धर्माने वागून आपला असणारा ठसा तुम्ही आम्ही पाहिलं नाही, तरी जगामध्ये आम्ही त्यांची नावं घेतो आणि जय जयकारच्या ललकारी देतो. तुमची आमची नावं कोण घेणार आहे? घरची घेतील काय? प्रयागला गेले बरेच जण सुख शोधायला, समाधान शोधायला. मी सुद्धा गेलो होतो बरं का. तिथं डुबक्या मारल्या काहींनी, पाप्यांनी. हर हर गंगे, तो राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धो धो के. त्या त्रिवेणी संगमावरच्या आंघोळ्या तुम्ही केल्या. अरे पण धर्मासाठी बलिदान देणारा माझा छत्रपती संभाजी राजा, ते त्रिवेणी संगम, इंद्रायणी, भीमा आणि भामा नदीचं पाणी हातात घ्या, आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा संभाजी राजांचा चेहरा दिसल, आणि एक ललकारीन, धर्मासाठी जगा रे, धर्मासाठी जगा.
काय जीवनामध्ये तुम्ही आम्ही जगतोय, काय आमचं वरबाब झालो तर तुम्ही आम्ही संध्याकाळी टँकर भर दारू असणाऱ्या भावकीच्या पोरांना नातेवाईकांना पाजून पेताडांनी असणारा खंडोबा हातात घेतला, ढेकळात फेकला, तिथं जोडा आपटायला जातो तुम्ही आम्ही. धर्म कसलाही तुम्ही आम्ही करतो. आम्ही एज्युकेटेड झालो पण कल्चर नाही आमच्या जीवनामध्ये. बऱ्याच जणांच्या आले असतील तुम्हाला लक्षात राहू द्या. पण माय ब्रदर अँड सिस्टर, फिलॉसॉफी इज गॉड बेस्ट गीता ग्रंथ इन ऑल ओव्हर वर्ल्ड ठासून सांगणारा नास्तिक नरेंद्र विचारवंतांच्या यादीत स्वामी विवेकानंद होते. तेव्हा असणारे भारत सरकार जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. माझे विचार पडतील कुणाला नाही पडतील, मला काय तिच्या घरी दान मागायला जायचं नाही. पण एखाद्यात बदल होऊ द्या की माझ्या असणाऱ्या मामाला खरी भावपूर्ण आदरांजली असेल. लक्षात राहू द्या. जीवनात जगताना विचार करा. चित्रकूट पर्वतावर भाऊ आलाय. भाऊ बर का, भावाचा आदर करणारा भाऊ आणि भावाला व्यवस्थित न पाहणारा भाऊ, असा गडबडाला वळायचा. हे एकत्र कुटुंब राम लक्ष्मणासारखी जोडी. मला सांगू द्या दृष्टांत. आपण आपल्या घरात कसं आहे प्रत्येकाने आठवा. कुणी मुंबईला असेल, कुणी पुण्याला असेल, भावाने दाण्याची गठुडी बांधून दिली असेल, काही बंगला घेतला असेल, फ्लॅट घेतले असतील, एफड्या ठेवल्या असतील, बायकोच्या अंगावरती 50-50 तोळ दागिनं चढवलं असेल, पण स्वतःच्या भावाने खस्ता खाल्ली असेल. त्याच्यासाठी आपण केलं काय? टकलं होऊन फक्त तिथं नाही उभं राहायचं. शिव 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 भावकीमध्ये नको आडं येडं घेऊ. मी रोज एका मुसन वाटते, मला माहिती आहे. लोक मी खरं प्रवचन करू का खोटं? खरंच चालणार आहे. गडबडाला वळायचा कारण भाऊ गावतात झोपला ना. दादा तू इथं झोपला का रे? इथं झोपला. माती घ्यायचं कपाळाला लावायचं. भरत येतो का रामायण संस्कृती पूजली जाते. रामायणाचा 15 दिवस तुम्ही आम्ही जल्लोष करतो, तिकडे तिकडे रामनवमीचा असणारा उत्सव साजरा करतो. माणूस म्हणूनच आलेत ना ते. व्यावहारिक सत्तेमध्येच इथं जन्माला आले ना. आता नाही थायात, पण तुम्ही आम्ही नावं का घेतो? इथे माझा भाऊ झोपलाय. गारबडा लोळायचा. चित्रकूट पर्वतावर बरेच जण गेले प्रयागला आंघोळी करून, तिथं मुक्कामी थांबले. इथं रामबरक भेट झाली का? हा, तू कोण आहे? भावाला मिठी मारली. दादा एक पायाची सेवा मी करेन आणि एक पायाची सेवा लक्ष्मण दादा करेन. मला राहू दे ना. बघा ना भाऊ, मला राहू दे तुझ्या बरोबर. तुला जावं लागलं भरता, तुला जावं लागल. रोगो कोण रीत सदा चली आई, प्राण जाय लेकिन वचन न जाय. शब्द दिलेला मोडायचा नाही. आणि ज्यांनी शब्द येऊन मोडलेत ना, ती मोडली. आश्वासन देतात नादीच लागायचं नाही यांच्या कोणाच्या. तुमचा पांडुरंगन, तुमचा आमचा माऊलीन तू कोबरायचं याच्यात भरभक्कम आपला विश्वाचा मालक. फक्त धर्माने जगा, तुम्हाला काही कमी नाही पडणार. मी तसा नाही जाणार. काहीतरी खून दे मला. ज्याला आपण चपला म्हणतो ना, त्याला संस्कृत शब्द आहे पादुका. भावाच्या चपला अशा घेतल्या, डोक्यावर घेतल्या. रघुपती राघव राजा रामन पतित पावन सीताराम म्हणून राम सिया राम जय जय राम करत तो नाचत तिथं अयोध्येमध्ये आला. इकडं पहा पुढचा ऐका. भाऊ त्या गादीवर बसणारे ना, त्या गादीवर आणून त्या चपला ठेवल्या आणि डसडस रडायचं. बारका भाऊ बाजूला आहे बरं का. ऐका, मानाचा हलवा जरा थोडा, असं जरा कुटुंबातले का जपी तपी तुम्ही. एका डोळ्याने एक एक पादुका धुतली, अभिषेक केला. पापी रे मी, आईने पुत्र मोहामुळे माझ्या भावाला वनवासात पाठवलाय. गीत रामायण उचका, वाल्मिकी रामायण उचवा, तुळशी रामायण घ्या. काय बंधू प्रेमाची राम भरत भेट आहे. काय वर्णन आहे. वेळ नाही आम्हाला वर्णन करायला. आम्हाला नको त्यांची वर्णन करायला लय वेळ आहे. अरे हुजरेगिरी मुजरेगिरी करायचं सोडून द्या. लाचारी सोडा. एक दिवस इथं मुटकं बांधून येणार आहे. आनंदाने आपल्याला गेलं पाहिजे वर. माझा मी पापी जन्माला आलो म्हणून माझा भाऊ 14 वर्ष वनवासाला आहे. बाजूला भावाला बारक्या सांगितलं, शत्रुघ्ना काय झाला? 14 वर्ष तुला कारभार सांभाळायचा आहे.
ह्या गादीवर दादा चिवून बसणार, तो बसायचं नाही याच्यावर, आपल्या दादाची गादी आहे. दिलीप दादांनी शशिकांत भाऊंना पोराला व्यवसाय टाकून दिला. असं काही दिवस 98 मध्ये पार्टनरशिप केली, नंतर 2000 नंतर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय केला. पण सुरुवात करून देणारा दिलीप दादा आहे, लक्षात राहू द्या. काय असतं भावाचं प्रेम? नाही दादा मी सांभाळेन ना, मी फक्त नंदीग्रामातून रोज दर्शनाला येईन. पण ऐक, हे आपले एकट्याच नाही, चौघांचं आहे. ऐका बा, माना हलवा ना, प्रॉपर्टी माहितीत ना, चौघांचं आहे आपल्या. आणि आपला दादा आल्यानंतर आपल्याला हिसाब द्यायला लागल. रावणाला मारलं, उद्या राम अयोध्येत येणार आहे, आदल्या दिवशी लेखाजोखा चालू आहे, आणि शत्रूंना ढडडसा रडतोय, भरत पुढे. काय झालं रडायला? एक हिसाब लागत नाही. कान उघडे ठेवून ऐका, भावांना लुटणाऱ्यांनी तर नीट ऐकावं. गोशाळेतल्या गाईच्या गळ्यातली पितळी घंटी सापडत नाही दादा, एवढीच चूक झाली. रानावनात जाऊन कुठं पडले असेल, फक्त तेवढं सापडत नाही, नाही तर सगळं जागेवर आहे. अरे भाऊ वनवासाला, लहान भावानी मोठ्या भावानी बारक्या भावाला राज्यकारभार चालवायला दिला. 14 वर्ष असा लेखाजोखा चोख ठेवला. फक्त पितळेच्या घंटेची किंमत काय? पण एक पितळेची घंटी सापडत नाही सुरेंद्र दादा, म्हणून ढगढसा रडणारा शत्रूंना. आणि एकत्र कुटुंब पद्धत राहणारा भावांच्या व्यतिरिक्त मुंबईला प्रॉपर्ट्या घेतल्या काहींनी, आमच्या इकडचं माहित नाही मला, काहींनी पुण्याला घेतल्या, काहींनी बायकोच्या गळ्यात दागिनं मेवणेच्या घरी नेऊन ठेवल्या, काहींनी मेहुण्याच्या नावावर जमिनी घेतल्या. ध्यानात धरा, विश्वाचा मालक टोलू नाही हंड तिथून पुढे ध्यानात धरा. हा आयुष्यात धर्म काय? बंधुत्वाचा धर्म जर आपल्याला निभावता येत नसेल तर जीवनात घेता काय? काही लोक अयोध्येला जातात आणि राम नावाची टाळी वाजवतात, इथं राम आहे, तू तुझ्या घरातला कोण आहे? नाही राम होता येणार, नाही भरत होता येणार, नाही लक्ष्मण होता येणार, नाही शत्रुघ्न होता येणार. पण 5% धर्माने आचरण केलं तर माझा विश्वाचा मालक तुम्हाला कुरवायला खेरीत राहणार नाही. एवढी ताकद धर्मामध्ये. आयुष्याच्या मार्गावरती काय घेता? मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो, गावाचं नाव नाही सांगत, कळील बकरे लय झाले आंबेगाव तालुक्यात. काही म्हणतात बडेकर महाराजांचा बाजार उठला, तुझ्या घरी पीठ माग आहे काय? मी लाचार्या. आणि कीर्तन झाल्यावर आम्हाला अशा गरीबाच्या घरी नाही ठेवते, जहागीरदाराच्या घरी मुक्कामी आम्ही. जसा काय कोबिराजच्या बापाने त्याच्याच घरी सगळं खजिना उठलाय का काय. भेटलं 2 तास, सकाळी काल्याचं कीर्तन होतं, झोपून देईना म्हातार. बोवा जमीन जुमलाय का असा शिंडतो. हे आरे तुरे बोलत आहेत बरं का, कमीत कमी आरे तुरे. तुम्ही आरे तुरे बोला रे, आताचा माणसाचा आहे, पुढे पेपर चुकले पुढे जासाल काय कळलं. म्हणलं हा असं बोलायचं तसं बोलायचं, गप्पा आणल्या, एक दिन झोपून नाही दिलं बरं का गायकवाड मामा. पण जीवनामध्ये ध्यानात धरा, जर आपल्याला सुखाची समाधानाची झोप येत नसेल तर काय कमवून काय फायदा आहे मला सांगा. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत्या धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगयोगे. आज काही आदर्श कुटुंब आहेत. आज निगुट कुटुंबामधले असणाऱ्या दिलीप दादाचा तुम्ही आम्ही आदर्श घेण्यासारखे आहे. भावानी भावावरती प्रेम करावं, वडिलांचं छत्र हरपलं, आईचा असणारा आशीर्वाद, पाठीमाग कुणाचा असणारा सारा नसताना 150 रुपये पगारापासून तर शेवटपर्यंत, लग्न झाल्यावर थोडाफार पगार वाढतो, 2 बोंगी घ्यायची, सायकल बॅटरी टाकायची, कुणाची पूजा असेल श्रावण महिन्यात, कुणाचं काय असेल. आणि ज्या गावात आपण सर्व्हिसला लागलो त्याच गावामध्ये आपला शेवट व्हावा. 2 वर्ष रिटायरमेंटचं राहिलं. मी तर शाळेला विनंती करीन, ज्या दिवशी त्यांचा रिटायरमेंटचा असणारा हे असेल ना, त्या दिवशी कमीत कमी त्यांचा स्मृती दिन म्हणून प्रित्यर्थ तुम्ही तो असणारा दिवस साजरा करा. काळाची गरज आहे. म्हणून हे कुटुंब अयोध्येतलं अतिनाथ प्रेम करणारं, बंधूंनी बंधूंवरती, भावांनी भावांना लुटणारे बरेच जण आहेत, लक्षात राहू द्या. नंतर हे करतात ते करतात, त्याची काही घेणं देणं नाही. सुधारावं माणसाने, धर्माने जगावं. दुसरी गोष्ट असणारी लक्षात राहू द्या,
मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तो योगी पाही दिवाळी निरंतर. अर्थ काय? तुमच्या जीवनामध्ये जर विवेक संपन्न जीवन जगता येत नसेल तर आपल्या जीवनाला अविवेकाची काजळी लागलेली आहे. इथं माऊली काय सांगतात, जसा गंज लागलेला दिवा किंवा असणारं खराब झालेलं भांड तुम्ही आम्ही चकाकी करतो बघा. पहिले कलईवाली असायची यायचे आणि ती कलईवाली ती तांब्याची भांडी पुन्हा हे करून त्याला उजाळा द्यायचा. तसं आपल्या जीवनाला कलई करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, रामनाम आहे, नम्रता आहे. आपल्याकडे असणारा विवेक येईल आणि विवेक संपन्न जर जीवन झालं तर तुम्हा आम्हाला काय विश्वाच्या मालकाची टाप आहे का? काय जगताना व्यवस्थित आनंदित हसून माणसं हसती नाही. चेहरे पाहून मी सांगतो काय काय चेहरे पाहून. फक्त आजकाल काय झालं माहिती आहे का? जळकुट्यापणा. डोकलेल्या याच्या माणसासारखी राहवच नाही. विशाल भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? हसायचं रे, हसणं माणसाला दिलेलं आहे. आणि भल्या भल्यांनी वेगळ्या ठिकाणी राहिलं तुमचं आमचं सगळं लक्षात राहू द्या. म्हणून जीवनामध्ये माझ्या माता भगिनी असतील, सगळे असतील, हे एक कुटुंब असणारं अयोध्येतलं जीवन जगलं लोकांनी. राम 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 म्हणून शेवटच्या क्षणाला सुद्धा राम नाम बोला ना. हा बोला सगळे जर सत्य. हा करंडे साहेब इकडे या पुढे धरा. तुम्ही जीवनामध्ये ध्यानात धरा, राम नाम सत्य, सत्य तेचे. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते. तुम्ही आज सत्याने वागत असाल ना, तात्पुरती मजा आहे, भोगाव प्रत्येकालाच लागणार आहे. म्हणून बंधूंचं प्रेम करताना राम भरत भेट जर तुम्ही आम्ही प्रसंग ऐकत असल आणि अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेत असल तर कमी कमी 5% आचरण तरी रामाचं आपल्या जीवनात आणू द्या. आपल्या जीवनात चला दुसरीकडे आहे. 2 भावाचा गैरसमज आहे. 2 भावांचा गैरसमज. दोन्ही जोडे वानर योनीमध्ये आलेले. हे आध्यात्मी आणि कलियुगातलं थोडं मिक्स करून मी सांगतो म्हणजे लोकांना पटतं ते. नाही तर काही काही म्हणतात विषय सोडून बोलतात. माझी प्रवचन गाव लुटणाऱ्यांना नाही आवडत, आई बाप न सांभाळणाऱ्यांना तर बिलकुल आवडत नाही, भावाच्या जमिनी ढापणाऱ्यांना दुर्योधनांना तर बिलकुल आवडत नाही. मी नाही सांगत, इथे लिहिलेले. आणि दिवसभर 500च्या नोटा पुढे ठेवायच्या, दुसऱ्याचा चहा प्यायचा, त्याच्यावर तोंडाळ्या हाणायच्या, अशांना नाही आवडत. आणि काय घेऊन देणे एखादं समजू द्या ना, मी मारणार आहे तुम्ही मारणार आहे. आपण काय अमृत घेऊन आलो का कातळे मारा. बळद झालर नाही लावायचे, झालर लावायचंच सोडून दिलं आपण. काही फरक नाही पडत. जीवनात एक ध्यानात धरा, आपण धर्माने वागलो, आपला मार्ग चांगला आहे, काटे सुद्धा बाजूला करणारा जगाचा बाप आहे. झोपट टाकून गेलं ना, अनाथ केले त्यांच्या असणाऱ्या समाधी सोहळ्यावर आज असणारा चंदनाचा लेप आहे आणि अभिषेक घालून आम्ही ढगडसा रडतो. विश्वाची असणारी आई झाली, तिला म्हणतात विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. 375वा असणारा जगद्गुरु तुकोबरा यांचा आता उतुरला होणारा वैकुंठ गमन सोहळा 73 असणारे माऊली महाराज कदम वारकरी संप्रदायामध्ये, ज्याला वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान नाही ना ते देवडे शेकडे जातं. लिंब नारळ आणायचं, दुसऱ्याच्या गोठ्यात टाकायचं, भस्म लावायचा. अरे भस्म्या एक दिवस आपलाही भस्म होणार आहे. 375वा असणारा जगद्गुरु तुकोबरा यांचा असणारा शतकोत्तर सोहळा त्या ठिकाणी साजरा होणार आहे. तुम्ही पाहिलं का तुकोबरा यांना? तुम्ही आम्ही पण का अंतकरणात गावागावाच्या भाकरी असणाऱ्या टॉलीनी जातात आणि लोकांनी तिथे येऊन अन्नाचे ढीग रचावं. कारण ह्या विश्वामध्ये किती धर्म येऊ द्या, किती जातीपाती येऊ द्या, किती पंथ येऊ द्या, पण वारकरी संप्रदायाचा संप्रदाय जगामध्ये कुठेच नाही. एवढा महान संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो, लक्षात राहू द्या. आम्हाला त्यातलं घेणं गरजेचं आहे ना. वारीला चाललो तर वारीचे 4 गुण अंतरंगामध्ये पाहिजे. नाही तर तुकोबराय सांगतात न लगती सायाचं जावे मनांतरा, सुखी येतो घरा नारायण. किष्किंधा नगरीवर एका राक्षसाने आक्रमण केलेलं आहे, असुराने. दुसऱ्याचं राज्य हडपायचं म्हणल्यावर बरेच जण असणार आक्रमण करतात. लढाई झाली, दोन्ही भाऊ लढाया गेले, बाली आणि सुग्रीव. पळता पळता एका गुहेत गेला भाऊ आतमध्ये, त्याच्या मागे राक्षस गेला, बाहेर एक जण अटकला आणि रक्ताचा पाठ यायला लागला. एवढा बलाढ्य राक्षस म्हणल्यावर आता तुम्ही ध्यानात धरा, तुमचं आमचं वाटोळं आहेत ना. घरातल्यांनी केलं नाही, भावांनी केलं नाही, ही बाजूला असणारे टगे हिंडतात ना, यांनीच केले. प्रत्येकाने प्रत्येकाचं धागून बघा बा काय झालंय आपल्या जीवनामध्ये. लेखाजोखा प्रत्येकाला येईल.
तसं ते सुग्रीव बाहेर होतं, रक्ताचा पाट आला, म्हणले मेला बागी. तो आता बाहेर आला तर अख्ख्या नगरीवरती संकट येईल म्हणून शिळा लावली दगडाची. कुठं? त्या गुहेला. हात कोण कोणला? भाऊ कोणला. कोंडा कोणी लावला? साहेबांना तर अनुभव चांगलाच आहे. लावला कोणी? खाणार मीच. आता काय नाही, गाफील राहून जमत नाही. शिळा लावली, हे गादीवर बसलं आणि हे आलं, हे ताकदीवान होतं जरा, त्याने ते दगड बिगड सारून पुन्हा त्याला सांगायला गेली. कोण? ज्यांनी दगड लावला तीच सांगायला गेली. म्हणले बघा तुम्हाला आत कोंडून आहे ना, गादीवर बसला. दुई तोंडी माणसाने कधी नसावं, पुढच्या जन्मात गांडूळच. एकच बाजू क्लिअर ठेवा ना, बरोबर आहे का नाही? एकच बाजू क्लिअर असावं. त्यांनी सांगितलं बघा तुम्हाला आत कोंडलं, आम्ही सांगत होतो. म्हणजे नाही सांगितलं तर नाही. तुम्हाला एक सांगू का, सकाळ सकाळचे उमरे घासे चहा प्यायला येतात ना, त्यांना म्हणा डायबिटीज झालाय आमच्या घरात सगळ्यांना. आम्ही चांगलो होतो माहितीच निकम साहेबांना सगळं. आम्ही कोरोनाच्या काळात आम्ही वाहिलं झालं, कारण नसताना 50 रुपये कांद्याला बाजार. आमचे ते एक उमरे घाशा मारा झाला, लावगारा झाला का कांदा उपटायला म्हणला. झालं संध्याकाळी आमचं म्हणलं. दुसऱ्याच्या घरात जाऊन जर वास मोजत असताना तर विश्वाचा मालक तडाखेच देणार आहे. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत्याम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परिणाम काय झाला? दुसऱ्यांनी सांगितलं, अधर्म असणाऱ्या डोक्यात घुसला आणि एक देणारा आपलेला उचललं. शेवटी असणाऱ्या विश्वाच्या मालकाला धर्माचं राखण करणाऱ्याच्या बाजूला उभं राहून झाडात लपून बाण मारायला लागला. एक नगरी सोन्याचं आहे सगळं, पण नीतिमत्ता नाही, पूजा आहे तेवढीची. आईचा असणाऱ्या आत्मलिंग आणायला जाणारा रावण, लंकेचा राजा, एवढं तर कोणी श्रीमंत नाही. आहे का पेट पारगावचं एखाद्या ग्रंथात वर्णन? आमच्या आमच्या कुटुंबाला लई संपत्ती आहे का? इथं बसणाऱ्यांनी सांगावं ना. तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. एकाच माझ्या देऊच्या मालकाने वर्णन केलेले कशामध्ये? त्यांच्या गाथ्यामध्ये. एवढं सगळं 3 प्रतिज्ञा करायला गेला, स्वर्गाला शिडी लावणार म्हणला. काही काही ना अशी एवढा आला ना आवाज, मी हेच करतो. अरे तू तुझं ते नीट राहिलं नाही तर ते खाली पडणार आहे बाबा. सोन्याला सुगंध देईन आणि खारा समुद्र गोड करेन. खारा समुद्रातलं पाणी खारच आहे ना अजूनही. सोन्याला सुगंध आहे का? कदाचित परफ्यूम मारला तर येईन तात्पुरता. आणि स्वर्गाला शिडी आहे का? निसर्गाने निर्माण केलेलं लक्षात राहू द्या. सूर्य त्याच जागे, चंद्र त्याच जागे, धरती तिथंच आहे आणि आसमान तिथंच आहे. सूरज ना बदला, चांद ना बदला, ना बदली धरती ना बदला आसमान. देख तेरी संसार की हालत, कितना बदल गया इंसान. आपण किती बदललो बाबांनो. राहणीमान्यापासून, खानपानापासून तर नीतितत्वापर्यंत, आचरणपर्यंत जर आपलं जीवन जर बदललं असेल तर आपल्या जीवनात विवेक आला पाहिजे. एका भावाने सांगितलं, दादा सोड रे पलीकडच्या सागरावर येऊन बसलेली एवढी वानर सेना आलेली. दादा आई दरबारामध्ये असणारा दादा खुर्चीवर बसलेला आहे. ऐकलं नाही दादानी. परिणाम काय झाला माहितीये का? अरे मी मोठा आहे, मला शिकवायला लागला काय म्हणून पेचकटात लात मारली. त्याच दिवशी विभीषण रामाला प्रभू रामचंद्राला शरणागती पत्करली. जो मज होय अनन्य शरण, त्यांची निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एको. त्याच दिवशी लंकेचा राजाचा तिलक म्हणून विभीषण झाला होता. विश्वाच्या मालकाजवळ तुम्ही जर असणार नम्र होऊन गेला तर पाहणारा तुम्हाला आम्हाला टाळणारा, पण ती इथून पाहिजे. इथून परिणाम काय झाला? 11 वाजताच त्याच्या परगाण्यामध्ये जाऊन वानर सेना नेली. पालक खाणारे वानरांच्या संगती जाऊन अधर्माने वागणारा लंकेचा राजा रावण याचा खात्मा केला. म्हणून इथं 4थ्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये माझ्या विश्वाच्या मालकाने सांगितलं, अर्जुना धर्माने जो वागतो, धर्माने जो जगतो
भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. आता काय देव शेस्त्र घेऊन येणार नाही, काहींचं असंच भोगतो ना घडे. संचिता वाचुनी करावे ते म्हणे समाधानी. म्हणून एक आदर्श कुटुंबामधले निगोट मामा गेले, एक आदर्श पिता गेला. पती गेल्याचं दुःख पत्नीला आहे, बंधू गेल्याचं दुःख भावाला आहे, बाप गेल्याचं दुःख लेकीला आहे. काय असतो बाप? 2 मिनिटं त्याच्यावर आणि प्रवचन सेवा समाप्त करणार. बऱ्याच जणांनी आईच्या कविता ऐकल्या, बऱ्याच जणांनी बापाचं असणार. एक लक्षात राहू द्या, एक शुकाचार्य भागवत करायचे ना, शुकाचार्य तेव्हा गाय आणि वाघ एकत्र यायचे. काय यायचे? गाय आणि वाघ एकत्र यायचे. माऊली जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा साप आणि मुंगूस एकत्र यायचे. तुकोबराय कीर्तन करायचे तेव्हा मांजर आणि उंदीर एकत्र यायचे. जेवढं आमची पुण्यवान आहेत नाही आम्ही, माझ्या असणाऱ्या प्रवचनाने गाय आणि वाघ एकत्र येणार नाही, मुंगूस आणि साप एकत्र येणार नाही, मांजर आणि उंदीर एकत्र येणार नाही. पण हात जोडून सांगतो, भाऊ एकत्र आले विचाराने. मुलांनी बापाला मानायला सुरुवात केली. इकडे बघा, लाडक्या बहिणी इकडे बघा. सुनांनी सासू सासऱ्याला जीव लावायला सुरुवात केली. ती खरी श्रद्धांजली दिली मामाला. लक्षात राहू द्या. बाप काय असतो? आईकडे वर घेते आणि स्वतःच्या डोळ्याने दिसन तेवढे. आई खायला दे ग, खायला दे नाही, तिच्या पिशीतला रुपया काढल, ती हातात देईल. पण आयुष्यभर असणारे 10-5 एकर जमीन घेऊन कोट्यवधी रुपयाची संपत्ती तुम्हाला जगण्यासाठी पुढ्यात टाकणारा बाप आहे. बाप असं पात्र आहे आयुष्यामध्ये, वरून दिसताना ते नारळासारखं आहे, पण आतलं खोबडं किती मुलायम आणि गोड असतं, तसं बापाचं असणारं काळीज असतं. लक्षात राहू. आईचे गोडवे बऱ्याच जणांनी गायले. आईला उपमा दिली, दरवाजा समोरची तुळस, मंदिराचा कळस. पण बाप असणारा मजबूत पाया असतो आणि तो स्वतःला गाडून घेतो. तो अदृश्य बाप आमच्या जीवनातून कधी निघून जातो आम्हाला कळत नाही. एक ढोण्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला मेंढपाळाचा मुलगा जेव्हा असणारा IPS अधिकारी होतो, आता चालू घटनाचार सगळेजण विजयाचे असणारे त्याला असणारे शुभेच्छा देतात. पण मेंढ्यांच्या मागे राणा वनात पाऊस खाणारा, झोपडीत राहणारा, कधी वाघाच्या भीतीपासून एका रात्र जागणारा असणारा बिरदेव ढोण्यांचा बाप सुद्धा माणसाने आठवावा. आयुष्यभर लक्षात राहू द्या, खस्ता खाणारा बाप. सचिन तेंडुलकरने 100 रना केल्यानंतर असणाऱ्या विजयाच्या असणारे तिथल्या तिथं आम्ही जल्लोष आणि पार्टी आणि बाटल्यांची बुचणं करून असणार फेसवरती उडवलं ना. पण त्याच असणाऱ्या वावरामध्ये 2 बैलांच्या नांगराला 100 ते नाही 1000 वेळा असणारा फेऱ्या मारणारा बाप आमच्या लक्षात का ना राहत. घामाने डबडबलेला चेहरा, कष्टाने डबडबलेला चेहरा. अरे 47 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये असणारा जग जगण्यासाठी माझा जगाचा पोशिंदा रात्रंदिवस शेतीत राबतो आणि आपल्या लेकरांचं जीवन समर्पित करतो. तो असणारा बाप. एक मुलगी लग्न जमावलं, कानाला कान लागन का हो? असे भिकारी अवस्थेमध्ये वेल एज्युकेटेड झालेले. परवा दिवशी मी एका लग्नाला गेलो होतो. साळंकृत कन्यादान मागता पोरगी सुद्धा शिकवलेली. अरे भिकारी मनाची माणसं. तुम्ही जर सोयऱ्यांना एकमेकाला सांभाळून घेत नसाल तर उपयोग काय? पायातल्या बुटारापासून तर अंडरपॅन्ट पर्यंत देणारा मुलीचा बाप आणि त्याच घरामध्ये त्याच घरातली जर आई, त्या घरातली सासू, त्याच घरातली जर तिचा बाप काढत असेल तर काय आयुष्यामध्ये उपयोग आहे? काय असतो बाप? बाप असं पात्र आहे का माझ्या मुलीचं चांगलं कन्यादान व्हायचं असेल, दिलीप दादांनी 2 लेकी दिल्या. एक असणाऱ्या गावातल्या गावात 2 सोयरिकी केल्या. अरे स्वतःच्या नजरेसमोर. का असणाऱ्या गावातल्या गावात सोयरी? कारण कल्चर आणि सुसंस्कृत फार्मसी आणि वेल एज्युकेटेड मुलांना शिकवलं, खस्ता खाल्ल्या. बाप तो असतो का एखादा म्हणतो नाही जुळणार तुमचं हो, कुठं ठिकाण चिटकन. मला जर अजून 2 पोरं असती तर त्यांना जमिनीचा वाटा द्यायला लागला नसता का? त्याच्यासाठी माझ्या दिदीचं कल्याण व्हायचं असेल तर एखादा तुकडा विकीन, पण तिला समाधानाने सुखाने नांदायला पाठवीन. तो असतो बाप.
माहेरा गेला, अरे लक्षात राहू द्या काय असतं बाप आणि लेकीचं नातं. दिवसभर असणारी आई सकाळची साडी बदलली ते दिवसभरात 3-3 वेळा साड्या बदलन. पण लग्नात फिरणारा बाप सकाळी जर ड्रेस घातला तर त्याला पोरगी वाटायला लावेपर्यंत त्याच्या कापडाकडे सुद्धा लक्ष राहत नाही. जेवून जा बर का, जेवून जा, बरं झालं आलं बर का, लय उपकार झालं, असे हात जोडणारे बाप असतात. आईच्या गळ्यात पडून ढाटाचा रडणारी लेक आहे. पण जेव्हा बाप एखाद्या खांबाकडे उभा असतो पळत जाऊन मुलगी जाते आता बर का बाबा जाते, मुलीने जर फोन केला ना पहिलं विचारते बाबा जेवलेत का. आईचं ना आणि तिचं भांडण झालं असेल ना तर आईला सांगते आता मी चालले, बाबाला बोलत नको जाऊ. आणि इथं बसणाऱ्या लाडक्या बहिणी लक्षात राहू द्या, खरा कधी बाप मरतो माहितीये का. पोरग बोलतं काही कळत नाही माझ्या बापाला, तू सांगायला लागला का, तू सांगायला लागला, पायातल्या चपला काढा फक्त आता बस. काय असतो बाप, अरे नवखंड उद्योग समाव करत असताना नवखंड विद्यालयामध्ये नोकरी केली त्याचाच असणारा नाव आपल्या व्यवसायाला देणारा बाप आहे हा. एका मुलाला असणारा पुतण्या आहे माझ्या मुलासारखा, मुलाला जर असणाऱ्या पुतण्याला मुलाला जर व्यवसाय टाकून दिला तर पुतण्याला असणारा एक महाराष्ट्र सेवेमध्ये प्रयत्न करणारा हा चुलता आहे. मुलगी जर नांदाय गेली तर डरणारा बाप आहे. काही काही म्हणतात मी हात जोडतो रे तुम्हाला, इकडे बघा पदर घ्या डोक्यावर परत, तुम्ही सगळं काय करा. पण जेव्हा मुलं वयात येतात जाणती होतात त्यावेळेस आपल्या मालकाला बोलत नका जाऊ. दळटाचा रडणारा बाप, एकत्र असणारा बाप, तुम्ही आम्ही आता वेल एज्युकेटेड झालो, IT झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, अरे लाख लाख रुपये काय काय लाचारींची कॉलेज आहे त्यांच्याकडे पुढग्यात त्यांच्या नोटा वाटणारा बाप. काय आयुष्याच्या असणाऱ्या मातीवरती इथं प्रत्येक जण संसारिक आहे. आज प्रत्येकाला वाटतं, इथं बसणारा प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलांनी कोट्याधीश नाही व्हावं, आत्महत्या नाही करत माझा शेतकरी बाप, संतती नीट नाही वागली तर समाजात तोंड दाखवायला जागा नाही म्हणून स्वतःचा गळा दाबून घेणारे बाप आहेत. काय असतात बाप, आयुष्यभर आई कलेवर घेऊन तिच्या डोळ्याला जेवढं दिसत ती दाखवणारी आई आहे. पण बाप असं जीवनातलं पात्र आहे का खांद्यावर घेतो, माझ्या डोळ्याला जे दिसत नाही ना लेका ते घे म्हणून बापाच्या जमिनी नावावर करून घेणारे बापांना जर उलट पालट बोलत असेल तर तुम्ही आदर्श पुत्र नाही, तुम्ही कुपुत्र आहात. हा कटा करी तयाचे पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून जीवनामध्ये जगताना अरे माझा असणारा राजांचा ललकार होते, 2-2 वेळा आम्ही जयंती साजरी करतो, ते श्रीमंत छत्रपती शिवाजी शहाजी भोसले राजांचा आम्ही जयघोष करतो. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती बसणारा राजा आहे. आई दरबारात आहे पण संध्याकाळी जाऊन आईच्या कुशीत जाऊन धड असा रडणारा राजा. का रडता शिवबा, रडायला येते का रडतास, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती बसलो आहोत साहेब आम्ही. पण हा सोन्याचा दिवस पाहिला, आपल्या कपाळाचं कुंकुम माझे पिताश्री माझा बाप जिवंत पाहिजे होता. अरे त्या राजाला सुद्धा बापाची किंमत कळते, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा राजा. आता काय आहे तुमचं आमचं बाप काय असतो आयुष्यामध्ये ध्यानात धरा. पुत्रयोगाने मरण पावणारे दशरथ राजे, माझा मुलगा वाचला पाहिजे असणारे आसुरातून म्हणून पाठीत घेऊन जाणारा वसुदेव, हे फक्त आम्ही माना हलवायच्या हो उपयोग नाही जीवनामध्ये. आणि जो बापाला उलट बोलतो ना त्यांनी काय उपयोग नाही, लक्षात राहू द्या. इथं सुद्धा प्रवचन करायला त्यांनाच बोलवा. दलाल झाले आमच्यावरती आता महाराजांचे मध्ये मध्ये गावागावांमध्ये कमिशन खाणारे, त्यांनाच बोलवा. कधी खरंच माय बापाला झाला घरी, आईला सांभाळतात बापाला सांभाळतात, बायकोच्या गळ्यात माळ आहे का, पोरं कशी. ज्या दिवशी अरे त्यांच्या कीर्तनात कुत्री सुद्धा येऊन बसायची आणि 2 पायावर प्रवचन ऐकायची, असे कोंडाजी बाबा ढेरेंच्या भूमीतले तुम्ही आम्ही लक्षात राहू द्या. ज्या दिवशी आचरणशील माणसं इथं येतील त्या दिवशी समाजामध्ये बदल असेल. 375 वैकुंठगमन सोहळा तुम्ही आम्ही असणाऱ्या ओतूरला साजरा करतोय, ध्यानात धरा. आणि श्रद्धांजली इथं त्यांनीच व्हायच्या.
का जो खरंच आपल्या मायबापाची सेवा करतो, जो खरंच व्यवस्थित करतो, जीवनामध्ये काय घेऊन बसलो तुम्ही? आम्ही तेलाचा डबा रिकामा झाल्यानंतर पहिला आपण हापचेड्डीवर जायचो बघा, जोंधळे बाजरेला असायच्या पाखरा आणाया आणि ते डब्यावरती वाजवायचं. तसं टिपरी वाजवून घेणारी बरीच झालीत समाजात. काय गरज आहे तुम्हाला? आम्हाला वाजवायची असेल तर 2 हाताने टाळी वाजवायची आणि मुखातून विश्वाच्या मालकाचं नाव घ्यायचं. अंतकरणात समाधान लागतं, लक्षात राहू द्या. म्हणून बाप असा असताना बाप आज असणारे निगूट कुटुंबातले आमचे दिलीप मामा गेले. आज पाठीमाग स्वप्नील दादा पोरके झाले, विजयताई पोरकी झाली, वर्षाताई पोरकी झाली, पितृछत्र हरपल्याने. काय असतो बाप? पतंगा रे पतंगा जरा तू थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. पतंगाला उपमा दिलेली बापाची. थांबशील का रे बाबा, वरती माझे वडील गेले, एक निरोप दे ना. आयुष्यभर गाबाड कष्ट करणारा बाप जातो ना, तेव्हा बापाची किंमत कळते. लक्षात राहू द्या. माझे वडील गेलेत. आई तुम्हाला आहे, बाप मला आहे, सगळ्यांना तुम्ही आम्ही. आज मग मी अख्खं महाराष्ट्र हिंडत असेल, काय काय ठिकाणी आम्हाला रथात बसवलं जातं. कधी कधी गळ्यामध्ये जागा शिल्लक नाही एवढे हार पाहायला मिळतात. पण बापाचा असणारा डोळ्यातून पाहणारा चेहरा बाप नसल्यावर सगळं कमी हो. बाप तुमचा आमचा मित्र असतो, सखा असतो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आधार देणारा खंबीर असतो. एखाद्या लेकराकडून चुकी घडू द्या, तो बाप म्हणतो 2 गुंठ लिखून त्यांनी दिलेलं कर्ज फेडेन, पण मारू नका रे त्याला, जाऊ द्या, असू द्या. असा असणारा बाप आहे. आम्हा ही जगी बाप, आम्ही काय केले पाप. शेवटला असणारे माझे माऊली ज्ञानोबराया सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. ऐसे तैसे हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. जीवनामध्ये ध्यानात धरा, विश्वाची असणारी नटलेली सृष्टीच्या दृष्टीने पाहतो ते देणारे माय बाप आहे. जावा कधी वृद्धाश्रमात, कधी कधी पोरं सांगतील आमची असणारे ती आई बाप सांगतील मुलगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, गव्हर्नमेंट खात्यात कामाला आहे. पण कुठलाच असणारा मायबाप तुम्हाला म्हणणार नाही का माझा मुलगा शेतकरी. कारण शेतकऱ्यांची असणारी मायबाप कधी वृद्धाश्रमात जात नाही. लक्षात राहू द्या. अडाणी असू द्या, पण मायबापाला 2 वेळचं ताटात टाकणारी चतकोर भाकर देणार म्हणजे देणार. म्हणून प्रत्येकाने अंतकरणात ध्यानात धरा. जगायचं असेल तर छत्रपती शिवरायांसारखं, मैत्री करायची असेल तर तानाजी मालुसरेंसारखी. आपल्याला कपटी राहून जर जीवनात घेतलं तर आता कपट उघडं करायला विश्वाचा मालक अयोध्येला बसलेला आहे. खोट्यांचा बाजार संपला, सत्याचा बाजारच चालू आहे. लक्षात राहू द्या. म्हणून प्रशासनामध्ये जी आहेत ना, त्यांनी सुद्धा लोकांना लुबाडून त्यांच्या स्कीमा वगैरे पास नका करू. कोणी असू द्या, आता पण लय बेकार जातं. कमीत कमी त्यांना द्यायला शिका. आणि समाजाचा असणारा आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजीराजे जाणते, लोककल्याणकारी कष्टकरी रयतेचा राजा होण्यासाठी त्याच्या पाठीमागचे विचार जर आपण सुसंस्कृत घेऊन. आणि जाता जाता एकच आहे विनंती तुम्हाला, मांजरेवाडी सारख्या ठिकाणी एक घटना घडली खेड तालुक्यामध्ये हनुमान जयंतीच्या त्या पिरियडला. इकडे बघा तिकडे नका बघू, महत्वाचं आहे. जातो आता मी संपवणार आहे प्रवचन. पूर्वीचं 35 वर्षापूर्वी कातळे महाराज मुलगी मित्राच्या घरी ठेवून तिला पेपरला पाठवायची, एवढा विश्वास असायचा समाजावरती. इथं माझ्या आया आहेत ना, लक्षात राहू द्या. हे वाक्य घेऊन जावा तुम्ही. तुमच्या 3ही भावांना पत्र लिहाल ना, का तुमचा तांदूळ नको फुकाट, तुमचं गहू नको, तुमचा हप्ता सुद्धा नको. तुमचे दाजी समर्थ आहे आम्हाला पोचवायला. 11वीची पोरगी घरी येत असताना एकाच भाऊकीच्या माणसाने आणली, मुसात तिच्यावरती काही करून तुम्ही सगळ्या घटना ऐकल्यात. पापी नजराने हिंडणारी असणारी माणसामध्ये किताड आहेत. 53 जण नालायक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, ज्यांची खोपडी आऊट झाली. तो पहिला 1 नंबरचा खंडूजी खोपडा. असे खोपडे बरेच समाजात आहे. आणि शेवटच्या क्षणाला माझ्या शंभू राजांची कातडी सोडली तरी त्या टायमाला रायगडाचे दरवाजे चंद रुपयांसाठी असणारा हातात घेऊन आज जाऊन असणारा दरवाजा उघडून देणारा पिसाळलेला कुत्रा सूर्याजी पिसाळ
आजही आमची अवस्था तशीच आहे. 1000 रुपये घेऊन बटन दाबून जर आम्ही आमचं आयुष्य जर संपवतो असेल तर आयुष्यामध्ये काय लिहा लाडक्या भावांना पत्र, नको तुमचं गहू फुकाट, नको तुमचं तांदूळ फुकाट, नको तुमचा हप्ता. आमच्या बापाने आमची लग्न लावून दिली, समर्थ आहे. आज खेडला गेलेली कॉलेजला मुलगी संध्याकाळपर्यंत पारगावला येईल का? मंचरला गेलेली शाळेतली मुलगी संध्याकाळपर्यंत घरी येईल का? आसूस असणारे, नजरा लावून राखणारे, उंबऱ्यात बसणारे पानसरे भाऊ माय बाप आहेत. ज्याच्या घरातली मुलगी गेली त्याला 5 लाख आणि 10 लाख रुपये देऊन आयुष्यभराचं असणारं सुख आणि त्या आयुष्यभर आईबापाचं दुःख आम्ही हलकं नाही करू शकत. पहिला निर्णय असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी 13 वर्षाचा असताना घेतला. मोजर झालेला रांजेगावचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर माजूर झाला. पैशाने लोकांवर अत्याचार करायचा, आम्ही गावचं पाटील. पण 13 वर्षाची मिसरूड सुद्धा फुटलं नाही. राज्य करायचंय, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. माझ्या शिवरायांना असणाऱ्या जिजाऊने न्याय करायला सांगितला. ए शिवबा, तुला शेतकऱ्याचा न्याय तुला करायचा. गरीब रामजी नावाचा शेतकरी दरबारात आहे, न्याय द्या ना. आम्ही गरिबांनी कोणाकडे पाहायचं? अरे गरिबाचं जर पाय मुल्ली करत असाल ना, माझा जगाचा मालक तुम्हाला कधी माफ नाही करणार. ध्यानात धरा. सोयीपासून तर तुमच्या आमच्या कपड्यापर्यंत आणि खानपानापर्यंत हे प्रशासनाला टॅक्स हा गोरगरिबांचा जातो, हे लक्षात राहू द्या. या धर्मगादीवरनं सांगतो तुम्हाला, भक्ती शक्तीचा संगम 16व्या शतकात घडला. आम्ही त्याने सुखी न्याय दिला. रांजेगावच्या पाटलाने एका आपल्यावरती अत्याचार केला तर 2 हात छाटले, 2 पाय छाटून चौकात चौरंग करून बसवला. आताच्या शासनाने ही शिक्षा जर राबवली तर माझ्या माता भगिनी रस्त्याने व्यवस्थित फिरतील. हे द्या. या पत्र नका, तुमचं पत्र आम्हाला, तुमचं नका. 2100 नको. काही द्यायचं असेल तर तुमच्या बहिणींना संरक्षण द्या. समाज बदलन आणि परिवर्तनाची लाट समाजामध्ये निर्माण होईल, ही काळाची गरज आहे. म्हणून घरात घेत असताना कोण येतं, कुणाच्या नजरेने येईल आणि कधी घाला घाली. पुलवामा ठिकाणी लक्षात राहू द्या, कपडे काढून धर्म विचारून गोळ्या झाडतात. पेलगाम काय असणारी अवस्था आम्ही पाहतोय. अरे जीवनामध्ये कोण येईल कधी, माझे हात जोडू नये. भावकीची बांधाची भांडणं घरातच मिटवा रे. पण असणारा कधी संकट आल्यानंतर एकत्र या आणि पुन्हा एकदा एकत्रित राहा. जीवनामध्ये गरज आहे. आपल्यातही बी बरेच असणारे फितूर असतात, काही त्यांची गरज नाही म्हणून 150 वर्ष इंग्रजांना या भारतातून जायला लागलं. स्वतःची गरज सोन्याची केली पण खायला राहिली का शेवट? म्हणून जीवनात धरा धरा, मरायचंय. एक दिवस मुटकुळ इथं येणारे. जगताना त्याला धर्माचं पाणी झालं लावून जीवन जगा. म्हणून इथं माझ्या माऊलींनी सांगितलंय, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. तो योगी पाही दिवाळी निरंतर. आरोग्याची काळजी घ्या. एक असणारं आदर्श व्यक्तिमत्व गेलं. 50च्या पुढच्यांनी 2दा बॉडी चेकअप करा, आतल्याने एकदा करा. आणि दुसरी गोष्ट आहे, माझ्या माता भगिनींना जंक फूड मुलांना देऊ नका. एक असणारं लाल स्टिंग नावाचं असणारं एनर्जी ड्रिंक आलंय काका, मुलांना सहज गेलं तर 10-20 रुपये आपण देतो खायला. पानटपरीपासून तर सगळ्या दुकानांमध्ये ते स्टिंग मिळतं. त्याच्यामध्ये आता कालला एक क्लिप आली, आम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त आहे. माझा मुलाचा एक मित्र आहे, कधी कधी किडनीवरती असर करतं. शाळेत आता इथं नवखंड विद्यालयाचे शिक्षक आहे ना, सगळ्यांनी ते बॅन करा. उलट असणाऱ्या शाळेच्या आजूबाजूला जर विकत असेल ना, ते बॅन करून टाका. लय बेकार असणार ते स्टिंग आहे. आपल्या मुलांना द्यायचं असेल तर असणारं कडधान्य द्या. सकाळचं ते असणारं मुगाची असणारं सूप द्या, मुगाची असणारी भाजी वगैरे, मोड आलेले ती मुलं अशी ताकदवर झाली पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर व्यवस्थित आरोग्य धोक्यात राहिलेलं आहे. उन्हामध्ये आम्ही जातो, उष्माघाताने जातोय. कधी कधी 42-43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आरोग्य पुन्हा नाही. आणि तिसरी गोष्ट, ज्यांच्या एकत्रित मोटर येत ना, एकत्रित त्यांची खोकीचे जर फोटो काढले ना अमित महाराज, तर काहींचे फ्यूज गेलेले आहेत, त्याच्यात वायरी कोंबलेले आहेत, पाठीमागून त्याचं पत्रा निघून गेलेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस आले, आपण कितीतरी घटना पाहतो शॉक सर्किट होऊन. अरे 2000 रुपयाचं खोकं बांधायला गेलं तर खर्च आहे फुकट, काही फरक पडत नाही. तो समोरचं काम जर केलं तर तो देतो. आजूबाजूला मोटरीचे तिथं गावात वाढलेलं असतं. कधी कधी विषारी साप आपले का असणारी आता सगळ्या प्रजाती यायला लागल्यात. घोणच एवढी उडा. माझ्या मित्राच्या मुलाच्या पायावरनं साप गेला तर भेद्रपान लागून एकुलता एक मुलगा गेला. किती पैसे उतरल्यानं वतल्यानंतर आम्ही असतो. किरकोळ गोष्टी आहेत ह्या. आजूबाजूला घराच्या बाजूला गवत असेल तर काढून टाका.
जीवनामध्ये मोटारी असेल तर ते फ्यूज वगैरे खोकी वगैरे पावसाच्या आत व्यवस्थित. आता बरेच जण आता पिकं करणार आहेत, वेगवेगळी पिकं घ्यायला लागतात, लोड शेडिंगमुळे रात्रीचं जावं लागतं, अमुक होतं. आपलं जीवन परत नाही, एकदा मेलो ना कार्यक्रम संपला. म्हणून जीवनात एवढे दिवस राहिले 5-10 वर्षे किंवा काय किती दिवस जगल सांगता येत नाही. वर्तमान काळात आनंदी जगा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एखाद्याचं चांगलं करता आलं तर करा, वाईट करू नका. लग्न साध्या पद्धतीने करा, प्री वेडिंग संतनी बंद करून टाका. अरे एकाच याच्यामध्ये तुम्हाला खरं द्यायचं असेल तर ती प्री वेडिंग कुटुंबाची टाका ना. आमच्या बापाने नांगर हाकला, जुने फोटो दाखवा. मातीच्या घरातनं बांगड्यामध्ये आम्ही कसं आलो इथपर्यंत माझ्या भावाचा प्रवास. आमच्या कुटुंबाला खायला नव्हतं तर आमच्या आते भावाने 1 दाण्याचा कट्टा दिला, लिहा ना त्याच्याबद्दल. लक्षात राहू द्या. नको तेवढं करून आपण जर धर्म संस्कृतीला बट्टा लावत असेल, फक्त 2 रुपये लोकांना दाखवणे, लोकांना काय घेणं देणं नाही. आता मी इथून गेलो ना म्हणतील चांगलं प्रवचन केलं, आणि काय काय म्हणतात त्याला काय, त्याला बोलायची सवय घाण अशी घाण. मला काही म्हणा, काय फरक पडतो लोकांना. त्यांनी मोठमोठ्यांना सोडलं नाही तर तुमचं आमचं काय. तुकोबरायांना सुद्धा सोडलं नाही तर आम्ही सर्वसामान्य महाराज आहे. बोला, जो बोलन त्याची वायफळ बडबडत जाईल. पण एक ध्यानात राहा, एखाद्यात बदल होऊ द्या. ती खरी श्रद्धांजली दिलीप दादांना. आरोग्याची काळजी घ्या. सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांच्या वतीनं असणारे कैवल्यवासी आमचे असणारे परमार्थिक परमस्नेही सर्वांचे लाडके मामा, नवखंड उद्योग समूहाचे सर्व दिलीप मामा निघोट आज आपल्यामध्ये नाही. उपस्थित सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली. या ठिकाणी उपस्थित असणारे आपले कात्र डेअरीचे असणारे चेअरमन आदरणीय विष्णू काका हिंगे असतील, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मी इथं आलो. देवदिंडी आमची कायमची जातीच गेले 2 वर्ष 1000-1500 लोकांना बुंदी देतात असे असणारे इथं भीमाशंकर पोस्टरचे मालक आदरणीय असणारे ही सुद्धा बंधू येणार रामलक्ष्मणासारखे. त्यांच्या वडिलांना मी एकदा आलो होतो. पण विचारवंत 1 नंबरचे असणारे आमचे असणारे भाऊसाहेब सावंत असतील, रमेश भाऊ सावंत असतील. आयुष्याच्या मार्गावरती इथं पेठपारगावचे सर्व साधी माझे संस्थांचे पदाधिकारी, त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, विद्यमान असणारे संचालक, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे असणारे माजी सभापती, विद्यमान असणारे संचालक, शेतकऱ्यांचे सर्व हितचिंतक असणारे आपले सर्वांचे लाडके देवदत्तजी निकम साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांच्याही वतीनं भावपूर्ण आदरांजली. अमितजी महाराज असतील, वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्व असणाऱ्या मंडप असोसिएशनचे असणारे जेवढे आलेले असणारे मालक असतील सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करंडे साहेब आहेत, ही बरेच असणारे हिंगे महाराज आले, ते सगळ्या मंडळींच्या वतीनं असणाऱ्या आमच्या मामाला भावपूर्ण आदरांजली. सगळ्यांनी हात एकदा वरती करा. योगातला प्रकार शिकवतो आणि जरा मोकळी अशी बोटं करा, जरा हसा ना जरा. थोडं हसल्यावर बरं वाटतं, दिवसभर व्यवस्थित जातं. एकदा म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम. म्हणतीच नाही बरं का, नका म्हणू. जरा वर खाली करा, दे लगेच नका हे करू, इकडचे बी वरती करा. आणि जोरात टाळी आणि भजन एकत्र आले. विठ्ठल 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरिओम. शांती शांती शांती. धन्यवाद महाराज. आपण अतिशय या ठिकाणी पोततिडकीनं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे. त्यामध्ये आपण आई वडिलांची सेवा करा, समाजामध्ये जीवन जगत असताना नेहमी या ठिकाणी आपण जीवन कसं जगतोय, ऐसे करारे साधन ते नाही होईल नराचा नारायण. सद्गुरू वाचून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हे नाही. म्हणून या ठिकाणी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा थोडासा जरी भाग घेतला आणि त्याचं आकलन केलं तर निश्चित या ठिकाणी मामांना श्रद्धांजली ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय फकीराशेठ राक्षे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई, आणि आदरणीय शंकरराव नामदेवराव सावंत पाटील यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी महाराजांचा शाला आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. तसेच शंकरशेठ हुंडारे, नगरसेवक मालाड मुंबई, आपल्याला देखील विनंती, आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचा आहे.
आणि तदनंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. सर्व आलेल्या पै पाहुण्यांना या ठिकाणी विनंती आहे, काक स्पर्श अजून झाले नाही, कुणी या ठिकाणी जागा सोडू नका. अनेक मान्यवर मंडळी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि या निगुड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. म्हणून प्रथमतः या ठिकाणी आदरणीय रमेशराव सावंत पाटील यांना मी विनंती करतो, आपण अगदी आपल्या 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी भावना व्यक्त करायच्या. पवित्र वेळ नदीच्या तीरावर निगुड परिवारातील एक आदर्श पिता आणि नवखंड उद्योग समूहाचे सर्वा कैलासवासी दिलीपराव गणपत निघोट मामा वयवर्ष 58 यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी बहुसंख्येने जमलेले आहे. गेल्या अर्धा पाऊण तास ज्यांनी आपली प्रवचन रूपी सेवा सादर केली ते आंबेगाव तालुक्याचं भूषण हरिभक्त परायण संतोष महाराज बडेकर, मी महाराजांचं निगुड परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. असो, हे मामा गेल्यानं या परिवाराला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्व उपस्थितांच्या वतीनं, नवखंड माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं, पारगाव मधील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीनं, भीमाशंकर दूध उत्पादक मंडळाच्या वतीनं आणि सावंत पाटील उद्योग समूहाच्या वतीनं मामांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील आदरणीय प्रशांतराव पवार, ग्रामपंचायत सदस्य पारगाव. विनंती आहे अगदी 2च मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या. पवित्र वैकुंठ धामभूमीमध्ये दुःखित अंतकरणाने जमलेले निगुड परिवाराचे नातेवाईक, पै पाहुणे, सहकारी बांधवांनो, निगुड परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी दिलीप मामा निगोड यांच्या दशके निमित्त आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. मामांबद्दल सांगायचं झालं तर अतिशय शांत मनमिळावू स्वभावाचं असं हे व्यक्तिमत्व, सर्वांबरोबर हसून खेळून राहणार असं हे व्यक्तिमत्व. श्री नवखंड माध्यमिक विद्यालयामध्ये शिपाई म्हणून अनेक वर्ष मामांनी काम केलं. हे काम करत असताना आपला मंडपाचा व्यवसाय असेल, डीजेचा व्यवसाय असेल, तसं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय नावारूपाला आणायचं काम या दिलीप मामांनी केलं. हे करत असताना पारगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमीच हिरिरीने सहभाग घेणारे असे दिलीप मामा यांनी मुक्तादेवी यात्रा कमिटीचा अनेक वर्ष खजिनदार म्हणून देखील काम पाहिलं. पारगावचा हिशोब चोखपणे देण्याचं काम नेहमी दिलीप मामा करायचे. तसेच मामांची शाळेतील आठवण सांगायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट घंटा वाजवण्याचं काम दिलीप मामा करायचे. नेहमीच मुलांवरती प्रेम करण्याचं काम दिलीप मामा करायचे. शाळेत कसली अडचण असली तरी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, दिलीप मामांनी ती लगेच पटकन दूर करण्याचं काम देखील केलंय. मग मंडपाचा व्यवसाय करत असताना आपलं हे खेडेगाव आणि कुटुंबाची परिस्थिती नाजूक असली, दिलीप मामाला फोन केला, मामा मंडप तर ठेवायचं आहे पण कुटुंब गरीब आहे. अशा वेळेस मग दिलीप मामांनी देईल ते पैसे घ्यायचे आणि स्वप्नीला सांगायचं की आपल्याच जवळचे कुटुंब आहे, आपण गरिबीतून आलोय. अशा प्रकारचे असं हे गरिबीची जाण असणारं व्यक्तिमत्व हे करत असताना आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि संस्कार देण्याचं काम मामांनी केलं. मग त्यांचाच आदर्श ठेवत स्वप्नील असेल हा चांगल्या प्रकारचं मंडपाचं, डीजेचं, तसे ट्रान्सपोर्ट व्यवसाय आपल्या तालुक्यामध्ये नावारूपाला आणत असताना मंडप डेकोरेशन असोसिएशनचं उपाध्यक्षपद म्हणून अनेक वर्ष त्याने काम केलं. पुतण्या सागर असेल महाराष्ट्र पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं काम तो करत आहे. व बंधू आमचे शशी अण्णा असतील हे देखील ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये स्वप्नीलला मदत करत आहे. असो हा दिलीप मामाच्या जाण्यानं निगुड परिवार असेल, पारगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिक असतील, तसेच आजी माजी विद्यार्थी नवखंड माध्यमिक विद्यालयाचे ते असतील, या सर्वांना जे दुःख झालं आहे ते दुःखातून
हलकं होण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीनं, पारगावमधील इतर सेवाभावी संस्थांच्या वतीनं, तसेच विद्यमान उपसरपंच सुरेशभाऊ अभंग यांच्याही वतीनं मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दुःखद विचार संपवतो. हरिओम. धन्यवाद. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतील युवा कार्यकर्ते आदरणीय सुरेशराव भागडे पाटील, तत्पूर्वी पोलीस पाटील प्रियंकाताई कोडुसकर, त्याचप्रमाणे नंदाताई पानसरे सरपंच, माळवदकर मॅडम, देशमुख मॅडम आणि आंबेगाव तालुका मंडप असोसिएशन, आंबेगाव तालुका साऊंड व लाईट यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली आहे. धन्यवाद. पवित्र वेळगंगेच्या तीरावर ज्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत असे आमचे लाडके दिलीप मामा. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं, आदरणीय कैलासवासी सुदामराव भागडे पाटील त्यांना नामा म्हणायचे आणि आपण त्यांना सगळे मामा म्हणतोय. आदरणीय दत्तात्रय आबाजी सावंत पाटील यांचा उजवा हात हिशेबनीस आमचा दिलीप मामा, ज्याने शिपाई पदावर काम केलं पण गाव सांभाळला, ज्यानं गरिबी दिवस काढले पण अनेकांना हात दिला. शाळेमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा दिलीप मामाशी संबंध आला. क्रिटिकल काही असेल तर मामाला भाऊला फोन करायचा, सुरेशला फोन करायचा, शिवाजी भाऊंना फोन करायचा, तात्यांना फोन करायचा, दत्तू पाटलांना फोन करायचा आणि त्याच्यावरती सोल्युशन काढायचं. बोलण्यासारखं फार आहे, वेळ कमी आहे, बोलणारे आणि माझ्यापेक्षा मोठमोठे लोक या ठिकाणी आहेत. तरी देखील महाराजांनी अतिशय अगदी मार्मिक असं प्रवचन या ठिकाणी केलं. कधी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं नव्हतं, आज पाणी आणलं. महाराज आपल्यालाही धन्यवाद. आणि अशा या प्रेमळ मामाला, सात्विक मामाला सर्वांच्या वतीनं, अगदी काही मित्रांनी बाहेरून माझ्या विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं, सुरेश जर तुला बोलायची संधी मिळाली तर आमच्या वतीनं देखील त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण कर. अशा मामाला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपला भावना व्यक्त करतील एक नवखंड माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक आदरणीय गाडगे सर. वेळ नदीच्या पवित्र तीरावर दुःखद अंतःकरणाने जमलेले सर्व संत सज्जन मंडळी, आज आपण या ठिकाणी कैलासवासी दिलीप मामा निघोट यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने जमलेलो आहोत. आमच्या दिलीप मामांचं निधन गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी झालं. खरं तर त्यांचं तब्येत थोडीशी बरी नव्हती आणि त्या दिवशी अचानक जाणं होईल असं मनातही वाटत नव्हतं, परंतु कानावरती पडलं. आम्ही सर्व स्टाफ भेटून आलो आणि 10 मिनिटांमध्ये पाठीमागे ही घटना घडली. अतिशय दुःखद घटना आहे. महाराजांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं परखड स्वरूपातलं प्रवचन केलं. खरं तर बरेचसे महाराज समाजाला आवडेल असं प्रवचन करतात, परंतु महाराजांनी नेमका ज्याची गरज आहे अशा प्रकारचं प्रवचन केलं आणि महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या प्रवचनामधून मार्गदर्शन केलं तशा प्रकारचा अवलंब जर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये केला तर नक्की त्या ठिकाणी समाजामध्ये चांगलं असं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे बोलण्यासारखं भरपूर आहे. खरं तर मामांना मी गेली 20-22 वर्ष ओळखतोय. श्री नवखंड माध्यमिक विद्यालय जर म्हटलं तर मुख्याध्यापक कोण आहेत, शिक्षक कोण आहेत, याच्यापेक्षा नवखंड माध्यमिक विद्यालयामध्ये दिलीप मामा आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तो चुटकीसरशी सोडवणारे दिलीप मामा आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस 1985 साली श्री नवखंड माध्यमिक विद्यालयाची सुरुवात झाली आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे विद्यालय नावारूपाला आलं आणि हे विद्यालय नावारूपाला आणण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो दिलीप मामांचा असेल. ग्रामस्थ आणि शाळा यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्याचं काम या ठिकाणी दिलीप मामांनी केलं. सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, शाळेला इमारत नव्हती किंवा शाळेचं दप्तर सांभाळायचं कामकाज असेल. समजा ऑडिटचं काम जर संस्थेमध्ये करायचं असेल तर सायकलवरती इथून पेटला दप्तर घेऊन जाणं, एसटीने शिवाजीनगरला उतरणं आणि तिथून 1 किंवा 2 रुपयात तिकिटाचा वाचवण्यासाठी डोक्यावर दप्तर घेऊन संस्था ऑफिसपर्यंत जाणं, हे काम दिलीप मामांनी केलंय.
किंवा या विद्यालयामध्ये येणारे मुख्याध्यापक असतील, या विद्यालयामध्ये येणारे शिक्षक असतील, रस्ते नव्हते, वाहन नव्हती, सायकलवर त्यांना या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी दिलीप मामांनी केलंय. शाळेमध्ये विविध प्रकारची कामं करत असताना जर काही समस्या आल्या तर सर्वात पहिलं नाव ज्यांचं आठवतं ते दिलीप मामांचं. म्हणजे शाळा आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्याचं काम दिलीप मामांनी केलं. सुरुवातीच्या काळामध्ये शिपाई म्हणून जरी काम करत असतील तर त्यांनी क्लर्क म्हणूनही काम केलं आणि वेळ प्रसंगी वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुद्धा आमच्या दिलीप मामांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. बोलण्यासारखं खूप आहे. आता त्याच्या आठवणी असतील. शिक्षकांनाच फक्त मदत केली असं नाही, मुख्याध्यापकांनाच मदत केली असं नाही. कधी कधी काही मुख्याध्यापक पेठपर्यंत आले, त्यांना आणायला जायचं, त्यांना नेऊन सोडायचं, त्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडवायच्या, ही सगळी कामं त्या ठिकाणी केली. 15 ऑगस्ट 26 जानेवारी महाराज पहाटे 4 वाजता या ठिकाणी आम्हाला फोन यायचा, सर तुम्ही उठले का नाही, आज आपल्याला कार्यक्रम आहे. सहल असेल, रात्री 12 वाजता दिलीप मामांचा फोन यायचा, सर सगळी ओके तयारी झालेली, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सकाळी लवकर पहाटे 3 वाजता शाळेमध्ये या. म्हणजे थोडक्यात सर्वांगीण जे काम विद्यालयामध्ये असेल, पडेल ते काम असेल विद्यालयामध्ये, ते दिलीप मामांनी केलंय. आणि दिलीप मामांच्या जाण्यामुळं आमच्या श्री नवखंड माध्यमिक विद्यालयाचं खूप मोठं नुकसान झालंय, प्रचंड नुकसान झालंय. सेवक आहेत, सेवक कामं करतात, परंतु दिलीप मामांसारखं सर्व प्रकारचं काम करणारा सेवक जो आहे तो सेवक कदाचित आम्हाला यापुढे उपलब्ध होणार नाही. आज या ठिकाणी दिलीप मामांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता विद्यालयाचा जो संपूर्ण स्टाफ आहे तो तर उपस्थित आहेच, परंतु या पाठीमागे शाळेच्या स्थापनेपासून ज्या ज्या शिक्षकांनी या विद्यालयामध्ये काम केलं, ज्या ज्या मुख्याध्यापकांनी या विद्यालयामध्ये काम केलं, ज्या ज्या सेवकांनी या विद्यालयामध्ये काम केलं, ते त्यांच्या त्यांच्या परीने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांनाच दिलीप मामांना या ठिकाणी आदरांजली वाहायची आहे. खरं तर या ठिकाणी मामांना आदरांजली वाहण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मेसेज करून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार श्री सीताराम अभंग साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे माजी शिक्षक की जे सेवानिवृत्त झालेले आहेत, माजी सेवक, सर्वांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही. या सर्वांच्या वतीने आणि आता विद्यालयामध्ये कार्यरत असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वतीनं या आमच्या लाडक्या मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खास बारामतीहून या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचे जुने सहकारी आदरणीय RD चव्हाण सर यांना विनंती आहे. अगदी चला, अगदी 2च मिनिटांमध्ये मान्यवरांना विनंती आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या. रामकृष्ण हरी. शोकाकुल बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या लाडक्या मामांना निरोप देण्यासाठी उपस्थित आहोत. महाराजांना मी एक सांगू इच्छितो की महाराज, तुम्ही मगाशी उल्लेख केला की श्रद्धांजली ज्यांना वाहण्याचा अधिकार आहे त्यांनी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली वाहावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या अटीस पात्र राहून मी या ठिकाणी आलेलो आहे. पहा, या ठिकाणी माणसाची ओळख काय असावी तर ती कामाच्या माध्यमातून असावी. आणि माणसाचं काम कसं असावं, ते काम, मामा आणि काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कधीही माणूस हा थांबला नाही. सतत कामामध्ये, कुठलंही काम असो, कोणताही प्रश्न असो. मी ज्यावेळेस नवीन आलो त्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर माझी तर अशी अवस्था होती की मला असं वाटलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मला काळ्या पाण्याची शिक्षा दिली का काय. त्याचं कारण असं होतं की या ठिकाणच्या असणाऱ्या असुविधा पाहिल्यानंतर, इतक्या लांबून आल्यानंतर, मी माझ्या बारामतीच्या अतिशय सुविधा संपन्न असणाऱ्या परिसरातून आल्यानंतर मला तसं वाटलं. परंतु या ठिकाणची असणारी लोक, या ठिकाणचे असणारे मामा, स्टाफ, सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं. त्यामध्ये एक मामा. अशा
पद्धतीनं आपल्या कामाची ओळख सगळ्या या परिसरामध्ये निर्माण करणारे आमचे मामा आज आपल्यातून गेलेले चव्हाण परिवाराच्या वतीनं, त्याचबरोबर या ठिकाणी जमलेल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या या पुण्यात्म्यास ईश्वर चरणी जागा मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद सर. यानंतर फक्त 4च श्रद्धांजली होतील. विनंती आहे सर्व पाहुण्या मंडळींना अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी तत्पूर्वी प्रथमतः या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी आमच्या पारगावचे विद्यमान उपसभापती आदरणीय सचिनराव पानसर यांना मी विनंती करतो अगदी 2च मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या. तत्पूर्वी निगुट परिवाराचे नातेवाईक आदरणीय राखोंडे, गुंडाळ, गोपाळे, पाषाणकर, कोबल, पवळे, सावंत, बागडे, चिखले, मनकर, पठारे, जय, जोशी, पवार, काळे, पाटोळे, टावरे, गोलप, कडुसकर, गायकवाड, डोबळे, कोकणे, भोर या परिवाराच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली आहे. धन्यवाद. पवित्र अशा वैकुंठ भूमीमध्ये आपल्या सर्वांचे मामा कैलासवासी दिलीप गणपत निगोड वय वर्ष 58 यांना दशकरी विधीच्या निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, हरिभक्त परायण संतोष महाराज बडेकर यांची प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावरती जाणार हे जरी निश्चित असलं, परंतु तो किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये विशेष महत्व आहे. मामांना 58 वर्षाचं आयुष्य मिळालं, परंतु 58 वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 38 वर्षाचं त्यांचं आयुष्य हे नौखंड माध्यमिक विद्यालयामध्ये नोकरी करण्यामध्ये त्या ठिकाणी गेलं. नौखंड माध्यमिक विद्यालयामध्ये नोकरी करत असताना मामा शाळेत कमी आणि गावात जास्त अशा प्रकारचा मामांचा स्वभाव. शाळेमध्ये देखील काम करत असताना अनेक शिक्षकांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी किंवा त्यांच्याबद्दलच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला. प्रत्येक व्यक्तीला मामांच्या बाबतीत एक वेगळा अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. मामांच्या बाबतीत बोलत असताना अतिशय शांत, संयमी आणि विशेष करून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांवरती प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. गावाच्या बाबतीत मामांचं खूप मोठ्या प्रमाणाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. पूर्वीच्या काळी खूप सोयीसुविधा नसायच्या, परंतु ज्या ज्या गोष्टी शाळेसाठी आणि गावासाठी कराव्या लागायच्या त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मामा स्वतः पार पाडायची. मग रात्रीचा प्रसंग असो, दिवसाचा प्रसंग असो, कुठलीही अडचण असो, त्या ठिकाणी मामांना फोन केला तर मामांचं एकच उत्तर त्या ठिकाणी असायचं, एकदम ओके. त्याप्रमाणे मामांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. गावचा सप्ताह असेल, सामुदायिक सोहळा असेल किंवा गावाची यात्रा असेल, त्या सर्वांचा हिशोब तपासणं आणि गावाला दर पाडव्याला त्याचा हिशोब देणं, इतकं बिनचूक काम त्या ठिकाणी गावावरती दिलीप मामांनी केलं. आणि गावाने देखील दिलीप मामांवरती त्या ठिकाणी प्रचंड प्रेम केलं. मामांवरती प्रचंड विश्वास त्या ठिकाणी दाखवला. मामांच्या घराच्या बाबतीत बोलत असताना मामांनी कधी त्यांच्या घराकडे लक्ष त्या ठिकाणी दिलं नाही. घराचा स्वप्नील असेल, सागर असेल, शशिकांत असेल, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी घरची जबाबदारी पार पाडायची. परंतु घराचं घरपण आणि गावाचं गावपण जपण्याचं काम मामांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. नंतरच्या काळामध्ये मामा थोडे आजारी पडले. मग त्याच्यानंतर शशिकांत, सागर, स्वप्नील या सर्वांनी खूप शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले. त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि मामांना आज तुमच्या आमच्यातून खऱ्या अर्थानं जावं लागलेलं आहे. मामांच्या जाण्यानं हा परिवार असेल, त्यांचे संपूर्ण नातेवाईक असतील किंवा पारगावमधील सर्व ग्रामस्थ, आमचं नवखंड माध्यमिक विद्यालय यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी अशी भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो. उपस्थित सर्व पै पाहुण्यांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, पारगावमधील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीनं, नवखंड माध्यमिक विद्यालयाचा संपूर्ण स्टाफ
त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीनं मामांना या ठिकाणी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. खरं तर दिलीप मामा जाण्याची दुःखद बातमी या राज्याचे नेते माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांना समजल्याच्या नंतर त्यांच्याकडून देखील या ठिकाणी शोक संदेश प्राप्त झालेला आहे. आपले परमपूज्य वडील कैलासवासी दिलीप गणपत निगोड यांचं निधन झाल्याचं समजले, अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबावर फार मोठे दुःख संकट कोसळले आहे. या दुःखामध्ये मी व माझे कुटुंबीय सहभागी व्हावं, त्यांच्या आत्म्यास चिरशांत लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा प्रकारचा शोक संदेश या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अधिकच न बोलता या ठिकाणी अखेरची श्रद्धांजली समर्पित करून माझे दुःखद शब्द या ठिकाणी संपतो. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय निलेशराव थोरात स्वामी, तत्पूर्वी आदरणीय घोगरे, राक्षे, जाधव, लांडे, शिंदे, बोराडे, डेरंगे, यादव, शेजवळ, भंडारे, राऊत, कोळेकर, नायकरे, सुभाषभाऊ गायकवाड, लोणी या पाहुण्यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली आहे. धन्यवाद. आपणा सर्वांचे सहकारी कैलासवासी दिलीप मामा गणपत निगोड वय वर्ष 58 यांचं गेल्या काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. स्वभावाने अतिशय शांत, संयमी आणि समाजोपकारी स्वभाव असणारं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याने कुटुंबियांना इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना अतिशय दुःख झालंय, काकस्पर्श झालाय. आणि संतोष महाराज वडेकरांचं प्रवचन म्हणजे जरा जोरात कार्यक्रम असतो. समाजामध्ये काय चाललंय याच्यावर स्पष्टपणे व्यक्त व्हायचं ही त्यांची सातत्याने भावना आणि त्याची खऱ्या अर्थाने गरज सुद्धा आज समाजाला आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं कधीही चांगलं. तो महाराजांचा स्वभाव ते सातत्याने समाजाच्या सुधारणेसाठी आपली परखड मतं या निमित्ताने व्यक्त करत असतात. मामा गेले, मामांचा स्वभाव, मामांचं जीवनकार्य आपण सर्वांनी या ठिकाणी सांगितलं. शाळेच्या माध्यमातून अनेक पिढ्या मामांच्या माध्यमातून घडल्या. गावचा हिशोब चोख ठेवण्याचं काम मामाने केलं आणि त्याचबरोबरीने आपलं कुटुंब सुद्धा चांगल्या पद्धतीने घडवलं. परंतु हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडं दुर्लक्ष झालं. डायबिटीजचा आजार जडला, खाण्यापिण्याच्या पथ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम म्हणून मामांना लवकर आपल्यातून जावं लागलं. आज मामांचे बंधू शशिकांत दादा असतील, चिरंजीव स्वप्नील असेल किंवा सागर, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेती असेल, मंडपचा व्यवसाय असेल, सागर पोलीसमध्ये अशा पद्धतीने काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करतायत. मामा या सगळ्यांचे मार्गदर्शक होते, आधारवड होते. परंतु आज मामा आपल्यातून गेलेले आहेत. त्याचं दुःख कुटुंबियांना, इथे उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांना झालेलं आहे. माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढीच विनंती असणार आहे, ज्यांना डायबिटीजचा आजार आहे त्यांनी जास्तीची काळजी घेतली पाहिजे. काळजी काय, फक्त खाण्यापिण्याची पथ्य त्या निमित्ताने पाळली पाहिजे. खाण्यापिण्याची पथ्य पाळली तर डायबिटीजचा हा आजार नाही, एक सहजपणे त्याच्यातून आपण बाहेर पडतो किंवा त्याचा कुठलाही त्रास होत नाही. परंतु जर आपण पथ्य नाही पाळले तर त्याच्यातून किडनीचे आजार, जखमा, डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार असे काही ना काही त्रास त्या निमित्ताने शरीराला होतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून त्या माणसाला त्रास तर सहन करावा लागतो, परंतु त्याचं आयुष्य त्या ठिकाणी लवकर संपतं. मामांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीच्या काही घटना घडल्या, त्याच्यातून आपण सर्वांनी बोध घ्यावा अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित झालात. आपण सर्वांच्या वतीने, सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने, या परिसरातील सर्व सहकारी बांधवांच्या वतीने, राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तालुक्यातील तमाम मंडप व्यावसायिकांच्या वतीने आणि शिक्षक वृंदांच्या वतीने मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील मंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान
संचालक आणि माजी सभापती आदरणीय देवदत्तजी निकम साहेब, तत्पूर्वी पुणेकर मुंबईकर सेवा मंडळ असेल यांच्या वतीनं आणि नवखंड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कातोरे सर यांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली आहे. धन्यवाद. आज आपण सर्वजण आपल्या गावामधील निवड परिवारामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व दिलीपराव गणपतराव निगोड यांना पिंडदान विचारानिमित्तानं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो. त्यांची प्रवचनरूपी सेवा समर्पित झाली ते हरिभक्तपरायण संतोष महाराज बडेकर, शोभाकुल बंधू आणि भगिनी. बराच वेळ जवळपास 1.5 तास आपण सर्वजण इथं बसलेलो आहोत आणि महाराजांनी देखील चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं. दशक्रिया विधी लांबला, कारण आपल्या सर्वांची एक भावना असते, विशेष करून कुटुंबाला वाटतं की का स्पर्श झाला म्हणजे परिपूर्ण जीवनाची सांगता त्या ठिकाणी झाली. परंतु खऱ्या अर्थानं या पारगाव गावामध्ये दिलीपराव निगोडांचं जीवन, त्यांचे बंधू शशिकांत जे असतील, एक शेती क्षेत्राच्या माध्यमातून या गावात स्थायिक झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने असेल, व्यवसायाच्या निमित्त असताना ते सर्वांना परिचित झाले. आपण महाराज मामा आईच्या भावाला त्या ठिकाणी म्हणत असतो आणि शाळेमध्ये आवडीनं शिक्षक लोक असतील ते आणि तिथले विद्यार्थी, क्लर्क असेल किंवा शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी मामा म्हणून त्या ठिकाणी संबोधतात. दिलीपराव हे असं व्यक्तिमत्व होतं. आताच सुदामराव सावंत पाटलांशी मी बोललो की दिलीपरावांना किती भाचे आणि किती भाचे असतील मामा याचं गणित कोणी सांगू शकत नाही. कारण शाळेत जेवढे काही विद्यार्थी शिकून गेले त्या प्रत्येकाचे ते मामा म्हणून त्या ठिकाणी राहिले. बारामतीवरून पण सर आले ते देखील त्या ठिकाणी मामाच म्हणून. कारण मला वाटतं मी लहान होतो 9वी-10वीच्या वेळी की या परिसरामध्ये शाळा नव्हती आणि इथं शाळा असावी म्हणून त्या कालखंडामध्ये या गावावरती विशेष करून रामकृष्ण मोरे साहेबांचं प्रेम आणि गावाचं मोरे साहेबांवरती प्रेम आणि म्हणून त्यावेळी गावाने त्यांना मागणी केली काही तर आमच्या गावाला हायस्कूल मिळालं पाहिजे आणि म्हणून स्वतंत्र त्या ठिकाणी विद्यालय मिळत नव्हतं. माझ्या माहितीनुसार मुळशीची भागशाळा म्हणून आपल्या नवखंड माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. कारण आमचे चुलते के निकम सर संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत असताना मला हा सगळ्या गोष्टींचं जवळपास माहिती त्या ठिकाणी झाली आणि सरांना देखील मी काल सांगितलं की अशी घटना त्या ठिकाणी झाली. त्यांनी एकाच वाक्यात त्या ठिकाणी सांगितलं की अतिशय प्रामाणिक व्यक्ती दिलीप निवड म्हणून मी त्यांना तेव्हापासून ओळखलं. कारण शाळेमध्ये तर प्रामाणिक होतेच, हायस्कूल चालू झालं त्यावेळी पगार होते का नाही मला काही माहित नाही, कुणी जरी म्हटलं 150 रुपये, पण माझ्या माहितीनुसार काही काळ यांनी बिनपगारी त्या ठिकाणी काम केलं असेल, आशेवर जगले. आणि हे सगळं होत असताना या गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा जीव लावण्याचं काम देखील त्यांनी केलं. तसं शाळेत चोख काम केलं तसंच गावकारभार देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काही काळ हाकला. आज स्वतःचा नवखंड साऊंड सिस्टीम स्पीकरचा असेल, डीजे व्यवसाय असेल, या माध्यमातून देखील त्यांचा चांगला परिचय, पुढे त्यांचा असणारा सुपुत्र स्वप्नील असतील, पुतणे असतील, हे देखील या व्यवसायात अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. त्यांच्या कन्या असतील, या सगळ्या कुटुंबाचं जवळून संतोष महाराज बडेकरांनी आपणा सर्वांना माहिती दिली. आपणा सर्वांचा अधिक वेळ न घेता फक्त महाराजांनी काही गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख केला आणि त्यातल्या त्यात त्यांनी स्टिंग कोल्ड्रिंकच्या संदर्भामध्ये जे सांगितलं ते अत्यंत खरं आहे की त्या स्टिंग बाटलीवरतीच लिहिलेलं आहे की लहान मुलांना आणि गरोदर महिलांना पिण्यास त्याच्यावरती बंदी त्या ठिकाणी आहे, त्यांनी ते घेऊ नये. महाराज घेतं झालंच, पण यात्रेत जाताना आम्ही सहज पाहत असतो की फायनलच्या आधी लोक बैलांना कोण पाणी पाजतो, पाणी पाजलंच पाहिजे बॉटलने, पण स्टिंग देखील पाजताना मी बरेच जण त्या ठिकाणी पाहिले. आता जर त्याच्यामुळे 2 मिलीनं जर बाडी आत येत असेल तर आपण जर पिलो तर आपण किती नाचून येत असतो याचा देखील आपण तपास करणं हे काळाची गरज त्या ठिकाणी आहे. कारण त्याच्यामध्ये असणारं कॅफेन कंटेंट याच्याबद्दल ऍडिक्शन तयार होतं आणि माणूस त्याच्या आहारी जातात
की लहान मुलांच्या बाबत सुरुवात त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण सर्वांनी याच्यापासून वेळीच खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या वतीनं माझे सहकारी विशालजी वाबळे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आणि आमचे चुलते पुणे जिल्हा शिक्षक मंडळाचे माजी सचिव सन्माननीय के निकम सर यांच्यावरून भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी एकच श्रद्धांजली प्राप्त होईल. तत्पूर्वी या परिवाराच्या वतीने या ठिकाणी काही संस्थांसाठी या ठिकाणी देणग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये वाकेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पेठ यासाठी या ठिकाणी या परिवाराच्या वतीने देणगी प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे मुक्तादेवी मंदिर पारगाव यासाठी देखील प्राप्त झाली आहे. तदनंतर काळोबा मंदिर सावंत वस्ती यासाठी देणगी प्राप्त झाली आहे. जय गणेश मंडळ पवळे वस्ती, सावतामाळी मंदिर माळीमाळा, मुंजाबा मंदिर भागडी वस्ती, बैरागी बाबा मंदिर मनकर वस्ती, भरनाथ महाराज दिंडी मंडळ पारगाव, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव, त्याचप्रमाणे नवखंड बाबा मंदिर जीर्णोद्धार पारगाव, नवखंड माध्यमिक विद्यालय पारगाव, त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सद्गुरुनगर पवार वस्ती, त्याचप्रमाणे गणेश मंदिर जाधव वस्ती, त्याचप्रमाणे पांडुरंग मंदिर पठारे वस्ती, त्याचप्रमाणे गणपती मंदिर बेंद वस्ती, त्याचप्रमाणे चारंग बाबा मंदिर कडुसकर वस्ती, गणेश मंदिर घोडे वस्ती, त्याचप्रमाणे भवानी माता मंदिर भवानी नगर, त्याचप्रमाणे नवखंड बाबा दिंडी मंडळ पारगाव, त्याचप्रमाणे चोर बाबा मंदिर गंगेवाडी, श्रीराम प्रसादी भजनी मंडळ पारगाव यासाठी देणग्या प्राप्त झाल्या आहे. तसेच त्यांच्या ज्या 2 मुली आणि 1 पुतणी दिलीप मामांची आहे त्यांच्या वतीनं हायस्कूल शाळेमध्ये दिलीप मामांच्या स्मरणार्थ जे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, दुसरे कुठले कार्यक्रम असतील त्यासाठी जे स्टेज बांधलेले त्या स्टेजवरती संपूर्ण पत्र स्ट्रक्चर या ठिकाणी देण्याचं कबूल केले आहे. त्यामध्ये वर्षा बागडे, विजया चिखले आणि स्नेहल टावरे यांच्या वतीनं ते स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात येईल. तदनंतर या ठिकाणी सर्वात शेवटी आदरणीय विष्णू काका हिंगे हे आपल्या भावना व्यक्त करतील. तदनंतर या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यासाठी आदरणीय अभंग साहेब यांना मी विनंती करतो, आपण सर्वात शेवटी आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करायचे. कैलासवासी दिलीपराव गणपतराव निगुट ज्यांची ओळख आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी दिलीप मामा म्हणून त्या ठिकाणी होती. दिलीपरावांशी माझा जो परिचय आला त्या परिचयामध्ये माणसं पगारासाठी नोकरी करतात, परंतु सगळं तसं करत नाहीत. काही त्याच्या पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य पार पडत असतात. आणि दिलीपरावच्या संदर्भामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की 4 वर्ष सर बरोबर ना, 4 वर्ष 2 वर्ष सेवा बाकी होती. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला नवीन हायस्कूल तयार व्हायची त्यावेळेला फारसे पगार नव्हते, तर काही काळ त्या ठिकाणी बिगर पगाराचं देखील नोकरी करायची का 4 वर्ष त्यांनी बिनपगारी त्या ठिकाणी नोकरी केली. समाजामध्ये आपल्याला काय कर्म येईल हे कुणी सांगू शकत नाही, किंवा जन्म कुठं होईल हे कुणी सांगू शकत नाही. परंतु जन्मल्याच्या नंतर व्यक्ती म्हणून समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचं काम मात्र प्रत्येकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी असतं. काम छोटं का मोठं यातलं महत्व नसतं, परंतु जे काम आहे ते काम मात्र दिलीपरावांनी त्या ठिकाणी अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. मग शाळेमधलं काम असेल, गावाचं काम असेल. खरं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. वडील आणि आई ही प्रत्येकाच्या जीवनामधील दैवत त्या ठिकाणी असतात. ज्या वेळेला वडिलांचा किंवा आईचा वावर घरामध्ये असतो त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी, एक वेगळ्या प्रकारचं धाडस, एक वेगळ्या प्रकारची
कर्तव्यनिष्ठता मनुष्याच्या मनामध्ये असते, परंतु ज्या वेळेला वडील जातात त्यावेळेला पायाखालची जमीन खचकल्यासारखी त्या ठिकाणी होते. आज स्वप्नीलचे वडील गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालं त्या दुःखामध्ये सहभागी होऊन मी दिलीप मामांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. धन्यवाद. यानंतर सर्वांचं ऋण व्यक्त करण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आदरणीय अभंग साहेब मी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी ऋण व्यक्त करायचे. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व आलेल्या पै पाहुण्यांसाठी एक सूचना आहे. या ठिकाणी गावामध्ये या ठिकाणी अन्न प्रसाद केलेला आहे. निगुट परिवाराच्या वतीनं आपण सर्वांनी तो सेवन करायचा आहे. सर्व आलेल्या पै पाहुण्यांना विनंती आहे. तसेच गावातील सर्व दुकानदारांना या ठिकाणी मी विनंती करतो, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी या ठिकाणी स्टिंग विकणं जर बंद केलं तर निश्चित या ठिकाणी या मामांना श्रद्धांजली ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी गावातील सर्व दुकानदारांना मी हात जोडून विनंती करतो, लहान लहान मुलं आहेत, महाराजांनी सांगितले अनेक रोगाला बळी पडतात, म्हणून आपण या ठिकाणी स्टिंग विकणं या ठिकाणी जर बंद केलं तर निश्चित या ठिकाणी या मामांना श्रद्धांजली ठरल्याशिवाय राहणार नाही, अशी मी गावाच्या वतीनं आपणा सर्व दुकानदारांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो. पवित्र अशा वेळेमध्ये तीरावर कैलासवासी दिलीप मामा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित त्यांचे सर्व नातेवाईक, सहकारी, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातून उपस्थित असलेले मान्यवर, दुःखित अंतःकरणाने जमलेले व त्यांच्या कुटुंबियांना वेळोवेळी या 4-5 दिवसामध्ये घरी जाऊन प्रत्यक्षरित्या सांत्वन केलेलं आहे. याबद्दल मी सर्वप्रथम निगुट परिवारातर्फे सर्वांचं ऋण व्यक्त करतो. मामांबद्दल सर्वच यापूर्वी ग्रामस्थांनी त्यांचे कार्य काय आहे आणि त्या कार्याची पावती म्हणून आजचा जमलेला हा जनसमुदाय कोणत्याही छोट्या मोठ्या कामासाठी कधीही वेळी अवेळी आवर्जून उपस्थित राहणारे म्हणजे मामा. प्रत्येकजण त्यांना मामाच म्हणायचे. कोणत्याही गावातल्या कामामध्ये हिरिरीने भाग घेणं, संस्थेमध्ये नोकरी करत असताना माझ्या माहितीप्रमाणे 1985 सालापासून 84-85 सालापासून ज्यावेळेस प्रथम हायस्कूल चालू झालं, नवखंड देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून प्रथम संस्था सुरू होऊन त्या ठिकाणी हायस्कूल चालू झालं. त्यानंतर 1985-86 मध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबांच्या माध्यमातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने हे हायस्कूल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडे वर्ग झालं आणि तेव्हापासून सुरुवातीच्या काळात सुरुवातीपासून दिलीप मामा त्यांच्याबरोबर आर.के. ठाकूर सर, कैलासवासी धायवर सर यांच्या माध्यमातून रात्रंदिवस काबाड कष्ट करून खऱ्या अर्थानं हे नवखंड माध्यमिक विद्यालय कैलासवासी भागडे पाटील, त्यानंतर दत्तू आबाजी सावंत पाटील, सुदामरावजी सावंत, दत्तू कारभारी अशी अनेक मंडळी यांच्या बरोबरीनं त्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. असो, मामांच्या जाण्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, दोन्ही मुली, पुतणी यांना तर दुःख झालेलंच आहे. त्याचबरोबर आमच्या नवखंड माध्यमिक विद्यालयाचे सर्व आजी माजी विद्यार्थी, संस्थेचे सगळे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, नामदार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, संस्थेचे पदाधिकारी, सर्व आजी माजी मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकदारांच्या वतीने मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व
यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी इथे एकत्रित उपस्थित झाला. महाराजांनी खऱ्या अर्थानं झणझणीत कानात आणि डोळ्यात एकाच टायमाला अंजन घातलं, त्याप्रमाणे सर्वांनी आचरण ठेवावं अशी मी सर्वांना एक विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. यानंतर गावामध्ये अन्नप्रसाद ठेवलेला आहे, त्याचं सर्वांनी सेवन करावं अशी विनंती करतो. रामकृष्ण. धन्यवाद. हरिभक्त दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, आडवर्त भूमंडळी भेट तू तया होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमणे जालांछन, मार्दंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे ऋतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोकी, भजितो वादी पुरुषी अखंडितो, आणि ग्रंथोपजीवे विशेष योगी, दृष्टा दृष्ट विजय उवार विजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, आओ दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. हरिओम. शांती शांती शांती. सर्वांना विनंती आहे, निगुड परिवाराच्या वतीने गावामध्ये अन्नप्रसाद केलेला आहे, आपण सर्वांनी तो सेवन करायचा आहे. कुणी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही अशी निगुड परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. हॅलो, मी माझ्या वतीने निवेदकांना अभिनंदन करतो. चांगलं निवेदन केलं आहे. अनिल शेठ यांचं